परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडल नागपुर महान त्यागी बाबा जुमन देव जी के आदेशानुसार कार्यकारी मंडल की पंचवार्षिक चुनाव होता है। वैसे ही 2025 को तारीख 18 मई 2025 को चुनाव संपन्न हुआ। चुनाव में एकता आदर्श पैनल बहुमत से एक तरफा चुन के आए। चुनाव में जीत के आने वाले सदस्य भी श्री प्रदीप भाऊ चौधरी, ग्राम बड़ेगांव, तहसील तिरोड़ा, जिला गोंदिया, महाराष्ट्र, ये भारी मतों से चुनकर आने की उपलक्ष्य में रैली निकाली गई थी। इस रैली में कृषि उत्पन्न बाजार समिति के सभापति श्री जितेंद्र उर्फ पिंटू रहंगडाले, तिरोड़ा पंचायत समिति सभापति श्री तेजराम जी चौहान, बड़ेगांव के मार्गदर्शक श्री मंगल जी रहंगडाले, ग्राम चिरेखनी के मार्गदर्शक श्री रमेश जी टेम्बरे, राजू की आकारे, लेहनन दास जी टेम्बरेकर, श्री हिवराज रहंगडाले, माजी पंचायत समिति तिरोड़ा सभापति सौ नीता ताई रहंगडाले, डॉक्टर मानिक जी बिसेन, शालिकराम जी बिसेन उपस्थित थे। आज दिनांक 20 मे 2025 आज निवडणूक परमपूज्य परमात्मा नागपूरच्या निवडणूक असलेल्या निवडणुकीमध्ये उगवता सूर्य या पॅनलमधून आमचे भाऊ प्रदीप भाऊजी चौधरी हे पूर्ण पॅनल सहित निवडणुकीत विजय प्राप्त केला। याबद्दल मी एच.एम. रांगडाले सरांची थोडीशी माहिती देतो। सर काय बोलेल या निवडणुकीबद्दल? माझे नाव एच.एम. रांगडाले आहे। मी शिक्षक आहे आणि परमपूज्य परमात्मा सेवक आहे। तर आमची एकता आदर्श पॅनल संपूर्ण परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नागपूर या मंडळाची 2025 ही पंचवार्षिक निवडणूक दिनांक 18 मे 2025 रोज रविवारला पार पडली आणि त्या निवडणुकीमध्ये त्यात 5 पॅनल होते। त्या 5 पॅनलमधून आमची एकता आदर्श पॅनलचे संपूर्ण 15 उमेदवार म्हणजे 5000पेक्षा जास्त मतांनी म्हणजे प्रचंड बहुमताने निवडून आले। 100% निकाल आमच्या एकता पॅनलच्या बाजूने लागले। तर या ठिकाणी माहिती पडल्याप्रमाणे 100% निकालावर आमची इथली पॅनल निवडून आलेली आहे। मी आता गोंदिया जिल्हा बडेगाव या क्षेत्रात उभा आहे। मी प्रदीप सरांशी बोलू इच्छितो। सर, समोरची प्रक्रिया काय असेल? आता या सेवक बांधवांनी आम्हाला निवडून दिलं आणि आमचे पॅनलचे 15 ते 15 उमेदवार भारी बहुमताने निवडून आलं। आज मी एवढंच म्हणे, सबका साथ और मंडळ का विकास। आम्हाला मंडळाचे विकास करायचे आहे आणि जे आमचे सेवक आहेत या सेवकांना सगळ्यांना घेऊन चालायचे आहे। कारण की आमच्या बाबांनी सत्य मर्यादा प्रेम सांगितलं, त्या हिशोबाने आम्हाला चालायचं आहे। आणि महान त्यागी बाबा जुमदेवजींनी जे आमचे नागपूर मंडळ आणि मौजा आश्रम याचा आम्हाला विकास करायचा आहे आणि सेवकांचा पण विकास करायचा आहे। भगवान बाबा जुमदेवजी यांच्या आणि आज मी तिरोडा क्षेत्र असो, MP असो, नागपूर असो, गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा, संपूर्ण महाराष्ट्र ज्या सेवकांनी आमच्या एकता पॅनलला बहुमत दिलं, आपलं एक मतदान केलं, असं सगळं मतदाराचं मी मनापासून आभार मानतो। धन्यवाद सर। चव्हाण सर, आपण काय बोलत आहे? चव्हाण नाही, मेरा नाम तेजराम चौहान, सभापती मी याच्या आधी तुमच्याशी भेटलो होतो। मार्गाचा सेवक आहे, चौधरीपुरीचा पहिला सेवक आहे मी कोणत्या भंडारा जिल्ह्यातून। आमचं एक कार्यच आहे साहेब, आमचा एक कार्यच असं आहे की मला समाजसेवक माझ्या परमात्म्याच्या माध्यमातून सेवकांना जनजागृती कार्य करणे आणि TB कॅन्सर, ब्लड प्रेशर, महाराष्ट्रासारखे अनेक दुःखाचे भूत पेशाचे रोगमुक्त होते की हा मंडळ जे निवडून सेवेकरता आला आहे। याच्यानंतर मंडळाला त्यांनी काय केलं मला काय माहीत नाही, परंतु आमच्या मंडळाच्या आता यावेळेस 15 लोक आमचे निवडून आले आहेत। हे निष्काम सेवेने आणि सेवकाच्या चांगल्या भावनेने कामं करतील आणि समोर विकास करतील आणि जनजागृतीचे कार्य महाराष्ट्राचे नव्हे तर पूर्ण भारतात आणि विश्वात मानले महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचा झेंडा वरत राहील आणि आमचा मंडळ पूर्णपणे चांगल्या प्रकारे काम करेल।
या ठिकाणी आणखी एक मूर्ती उपस्थित आहेत. माननीय पिंटू भाऊ हे गंज बाजार समिती तिरोळा इथले सभापती आहेत. मी त्यांच्याशी या इलेक्शनबद्दलच्या प्रक्रिया जाणण्याची इच्छा आहे. परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या या 2025 ते 2030 या 5 वर्षाकरता प्रत्येक 5 वर्षांनी प्रत्येक मंडळाची संस्थेची निवडणूक होत राहते. या निवडणुकीमध्ये जो आदर्श एकता पॅनल के जो सर्व उमेदवार उभे होते व 18 तारखेला निवडणूक लागली व 19 तारखेला रिझल्ट आला. या निवडणुकीमध्ये सर्वप्रथम जो आदर्श एकता पॅनलचे सर्व संचालक महोदय यांना मी शुभेच्छा देतो व पुढील वाटचालीस जो मंडळांतर्गत दूध डेअरी असो, मौदा आश्रम असो, भवन असो व जो प्रगतीचे जो कामं करायचे आहे तरी पण या संचालक मंडळांनी सर्व प्रगतीचे कामं या 5 वर्षामध्ये काटेकोरपणे करावं व जो या आमच्या मार्गामध्ये जो शासन जो काम करू नाही शकलं व्यसनमुक्तीचं तो काम या आमचे सद्गुरू महानत्यागी बाबा जुमदेवजींनी एक निष्काम भावनेतून हे कार्य केले व त्यांच्याच म्हणजे मार्गदर्शनाखाली आमचे कार्यकर्ते ज्येष्ठ बंधू कार्य करीत आहेत व त्यांनी समोरसुद्धा असेच कार्य करत राहावं एवढेच शुभेच्छा देतो व या आदर्श एकता पॅनलला सर्व महाराष्ट्राच्या सेवक बंधू सभासदांनी जो भरघोस मताने निवडून दिलं त्याबद्दल सर्वांचं आदर्श एकता पॅनलच्या वतीनं आभार मानतो एवढेच बोलतो. परमात्मा एक संस्था नसून तर एक मानव धर्म आहे आणि हा मानव धर्मामध्ये प्रत्येक माणूस हा जुडलेला आहे. इथे नुसताच व्यवस्था ब्रांच जरी नागपूरची असली तरी संपूर्ण महाराष्ट्र तर संपूर्ण भारतातच नाही तर आजूबाजूचे जे छोटे मोठे आमची कंट्री आहेत त्या प्रत्येक ठिकाणी परमात्मा एक तरी सेवक आढळून येते आणि या सेवकांच्या विजय आज पुरेपूर झाला असं मानण्यात येईल. माननीय प्रदीपजी प्रदीपजी चौधरी माननीय प्रदीपजी चौधरी या ठिकाणी निवडणुकीतून निवडून आले. हे एक मोठी गोंदिया जिल्हा आणि तिरोडा तालुक्यासाठी आदर्श गोष्ट आहे. मी रांगडाले सरांशी याबद्दल मी रमेश टेंबरे बाबाचा सेवक आणि मार्गदर्शक आहे. आमच्या बाबांनी परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमाननगर नागपूरच्या नावाने एक संस्था उभारली आहे आणि संस्था 1947ला स्थापना झाली आहे. त्यावेळेपासून ती बाबाचे स्वप्न साकार करण्याकरता ही संस्था नसून एक शक्ती आहे आणि शक्ती हे जनजागृती करत आहे.